11th ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आज आपले रजिस्ट्रेशन करून घेणं हे कंपल्सरी असणार आहे। कारण की विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी 30 तारीख आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। तर भरपूर जे विद्यार्थी आहे की ज्यांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी जात आहेत, तर विद्यार्थी विचारत आहे की यामध्ये मुदतवाढ होणार का। तर बघू शकता प्रॅक्टिकली जर विचार केला तर सध्या फॉर्मची कंडिशन काय आहे, म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरत आहे पहिली कंडिशन अशी आहे की यामध्ये जो फॉर्म आहे तुमचा हा लॉक होत नाही आहे आणि 11th ॲडमिशन डिपार्टमेंट यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की तुमचा रिझल्ट म्हणजे स्टेट बोर्डचा जो रिझल्ट आहे हा लागल्यानंतर तुमचे फॉर्म लॉक होणार। याचा अर्थ असा आहे की रिझल्ट लागेपर्यंत तुमचे फॉर्म लॉक होणार नाही, त्यामुळे यामध्ये मुदतवाढ होण्याची दाट शक्यता आहे। तर आज सायंकाळी यामध्ये अपडेट यायला पाहिजे। तरीसुद्धा ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून आय डी आणि पासवर्ड तरी रेडी करून ठेवा। कारण तुमच्याकडे जर आय डी आणि पासवर्ड असेल म्हणजे तुम्हाला घाबरण्याचं कारण राहणार नाही आहे, कारण की फॉर्म तुम्ही नंतरसुद्धा भरू शकणार। परंतु रजिस्ट्रेशन जर केलं आपण आपल्याकडे आय डी आणि पासवर्ड जर असला तर आपल्याला म्हणजे घाबरण्याचं कारण राहणार नाही आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना 11 करायचं असेल, सध्या जर बघितलं तर किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तुम्ही सुद्धा बघू शकता आणि खूप जास्त विद्यार्थी आहेत तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे 11 साठी। म्हणजे विचार करू शकता की विद्यार्थी संख्या ही भरपूर आहे, त्यामुळे तुमचे सुद्धा रजिस्ट्रेशन करून ठेवा। आज लास्ट डेट तर आहे, कारण की आज 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता आहे। कारण की 10वीचा रिझल्टबद्दल अजूनही स्टेट बोर्डकडून कोणती नोटिफिकेशन आलेली नाही आहे। साधारणतः अजूनही 10 दिवस किंवा 15 दिवस वेळ लागू शकतो निकाल लागण्यासाठी, त्यामुळे आपले रजिस्ट्रेशन करून ठेवा। रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात A to Z अपडेट आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी संपूर्ण जेही आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जो व्हिडिओ आहे फॉर्म फिलअपचा तो देण्यात आलेला आहे। तुमच्याकडे डॉक्युमेंट जरी कमी असेल तर तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म सध्या सबमिट करू शकता आणि निकाल लागल्यानंतर जेव्हा तुम्ही पार्ट 2 भरणार म्हणजे कॉलेजचे नाव टाकणार तेव्हा तुम्ही त्यामध्ये तुमचे राहिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करू शकता। आता विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरणं गरजेचं आहे, कारण रिझल्ट लागल्यानंतर तुमचा पार्ट 2 सुरू होणार। म्हणजे आता संपूर्ण विद्यार्थ्यांना वाट बघायची आहे ती म्हणजे निकालाची। निकाल लागला की लगेच तुमचे पार्ट 2चे म्हणजे कॉलेजचे नाव टाकायचा जो फॉर्म असतो ज्यामध्ये त्याला पार्ट 2 म्हणतात, तो पार्ट 2 सुद्धा लवकर सुरू होणार आणि ज्या फेरी असणार आहे जसं की राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या प्रकारे संपूर्ण प्रोसेस आता सुरू होणार। तर 11th मध्ये कोणालाही अडचण असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।